ब्रेकनंतर कौल मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता हळूहळू जवळपास 3.5 तास होत आलेले आहेत मतमोजणीला सुरुवात होऊन एक एक रिझल्ट हाती येत आहेत। बरेचसे धक्कादायक देखील आहेत आणि काही अपेक्षित देखील आहेत। आणि आता जी महत्त्वाची घडामोड झाली ती म्हणजे संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काँग्रेसची जी काही पिछेहाट झालेली आहे ती बघता त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे पक्षश्रेष्ठींकडे आणि आत्ताच्या तासातली ही महत्त्वाची घडामोड। आणि पराभूतांच्या छावणीमध्ये निवडणुकीनंतर ज्या वेळेस प्रकारचे पडझड होते ती पडझड होणं स्वाभाविक असतं, ती काँग्रेसमध्ये झालेली आहे। परवा सुद्धा मतदान झाल्याच ते बोलत होते एबीपी माझावर आणि अक्षरशः अपोलोजेटिक होते, क्षमा याच्यावर बोलत होते। अश्रू फक्त घरंगळे नाहीत, दिसत डोळ्यामध्ये स्पष्ट होते। आता पण तीच परिस्थिती होती। संजय निरुपमांनी जे आता भाषण केलंय ते बहुतेक त्यांनी 1-1.5 महिने आधीच तयार करून ठेवलेलं असावं। ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षामध्ये कार्य चालू होतं, काम चालू होतं इतर लोकांचं। काँग्रेस डिफिट्स काँग्रेस हा नेहमीचा फंड आहे, पण इथे त्याही पल्याड काँग्रेस गेलेली होती। त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो संजय निरुपम यांना MRCCचा अध्यक्ष का केलं या मुद्द्यावरनंच ही सगळी भांडणं होती। निरुपमांच्या सोबत शेवटपर्यंत त्यांना वाटलं होतं की मिलिंद देवरा पण असतील, जो शेवटचा त्यांचा होता। मिलिंद देवरांनी पण शेवटच्या क्षणी एक्झिट मारली। कामत, नसीम खान आणि राणे, कृपाशंकर सिंग तर कुठे दिसलेच नाहीत। तो कृपाशंकर सिंग म्हणजे काँग्रेसच्या याच्यामध्ये हा एक वेगळ्या चर्चेचा विषय होईल जर आपण त्याच्यावरची चर्चा केली तर। यात काँग्रेसचा प्रचंड लॉस आहे ॲज अ पार्टी। काँग्रेसची स्पेस ही संपूर्ण बघा इकडे भाजपच्या आता डबल झालेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या 52 पैकी आणि काही सेना म्हणजे सेना आणि BJPनी त्यांचा पूर्ण शेअर घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता निरुपमांना राजीनामा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे। आणि माझ्या मते इतका वाईट पराभव झाल्यानंतरही जी कम्फर्टेबल जी सिच्युएशन आहे ती या अध्यक्षांची आहे, कारण यांना कारणे आधीच माहीत होती आणि ती त्यांनी पाठ केल्यासारखी जवळपास म्हणूनच दाखवली। पण काँग्रेसच्या मुद्द्यावर आपण बोलतो त्याच वेळेस की काँग्रेसची परिस्थिती मुंबईमध्ये तशी होणार होती, सगळ्यांनी प्रेडिक्ट पण केलं होतं, ती झाली सुद्धा। पण बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा, बाकीच्या महानगरपालिकेमध्ये वेगळी परिस्थिती नाहीये। अनेक काळ कलमाडीच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका काँग्रेसनी रूल केली आहे। सोलापूरमधली परिस्थिती सुशील कुमारांचं नेतृत्व, तिथं सुद्धा काँग्रेसची पुरती वाताहत झालेली आहे जशी ती मुंबईत झाली आहे। नाही, मला इथे फक्त एकच संदर्भ सांगायचा आहे की ज्या मुंबई शहरामध्ये 132 वर्षापूर्वी काँग्रेसची स्थापना झाली, त्या मुंबई शहरामध्ये आता आज या मितीला काँग्रेसची अशी वाताहत होणं आणि त्याच्यासाठी सगळ्या परस्पर घरातल्या पक्षातल्या भाऊबंदकीला नावं ठेवणं हे आता नेहमीच आहे। पण हे फार मोठा धक्कादायक पराभव काँग्रेसच्या नावावरती आज नोंदला गेला आहे, त्यांच्या विशेषतः त्यांच्या जन्मदात्या शहरामध्ये। दुसरी गोष्ट, सोलापूरसारख्या शहरामध्ये जिथे सुशीलकुमार शिंदे गेले अनेक वर्षे केंद्रीय मंत्री होते, तिथे देखील भाजपने त्यांना मोठा धक्का दिलेला आहे। पूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी 2004 साली जेव्हा उभ्या होत्या तिथे सुभाष देशमुख हे आताचे मंत्री राज्यातले, तर ते त्यांच्याविरुद्ध उभे होते आणि त्यांनी तेव्हा त्यांना पराभूत केलेलं होतं। पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, पिंपरीमध्ये सगळीकडे काँग्रेसची वाताहत दिसते संपूर्ण राज्यभरामध्ये। आणि मला असं वाटतं की एका बाजूने हे काँग्रेसचं 132वें वर्ष आहे, काँग्रेसच्या अतिशय मोठ्या नेत्या तडफदार नेत्या इंदिरा गांधी यांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे। तर या काळामध्ये काँग्रेसला हे सगळे वेगळ्या प्रकारचे मानहानीचे पराभव आणि अतिशय काहीतरी वाताहतीचं चित्र त्यांच्या समोर येत आहे। पण याच्यामध्ये खरं म्हणजे पक्षांनी कधीतरी एकदा तरी आपण ज्याला रिडिझाईन करतो, पक्ष नवीन काहीतरी पक्षाची पुनर्मांडणी करतो, याच्यामध्ये पक्ष दिसत नाही आता अजिबात। सुदैवाने उत्तर प्रदेशमध्ये आता थोडी मांडणी दिसते आहे, काही झालं तर आपण बघूयात। अगदी थोडक्यात पुण्यामध्ये जेव्हा सुरेश कलमाडी यांचा राजकीय अस्त झाला त्यानंतर काँग्रेसला कुठलंही चांगलं ठोस नेतृत्व मिळालं नाही। ते नेतृत्व जर आज पुण्यामध्ये असतं तर कदाचित काँग्रेसची परिस्थिती आपल्याला वेगळी बघायला मिळाली असती। आज त्यांच्या जागा खूप कमी झालेल्या आहेत, मनसेची अवस्था तशीच झालेली आहे आणि काँग्रेसची ही सगळी अवस्था होण्यामागे त्यांच्यामधलं अंतर्गत गटबाजीचं राजकारण, नेतृत्वाला कुणालाही पुढे येऊन द्यायचं नाही, ह्या परिस्थितीमुळे त्यांचे पाय खाली आलेले आहेत। त्याचं परिस्थिती जी होणार होती ती नेमकीच झाली। पण सगळ्यात आताची महत्त्वाची बातमी म्हणजे शिवसेना आणि भाजप, दोन मित्र पक्ष आणि म्हटलं दोन शत्रू पक्ष, तेच संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत आहेत। या विधानसभेमध्ये हे निश्चित झालेलं आहे। मुंबई आणि ठाणे दोन्हीकडे शिवसेना आघाडीवर आहे। शिवसेना जवळपास बहुमतापर्यंत पोहोचणार आहे आणि ती त्यांची शहर त्यांच्या ताब्यात राहणार आहेत। ती जर वगळली तर बाकी सगळ्या ठिकाणी भाजपने प्रचंड मुसंडी मारलेली आहे। जिल्हा परिषदांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये जे एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले होते वर्षानुवर्ष, भाजपनं ते उद्ध्वस्त केलेले आहेत। ही आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। ठीक आहे,
सगळ्यात पहिल्यांदा आता आपण जाणार आहोत, विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे जेत्यांबद्दल बोलूयात, हरलेल्यांबद्दल तुर्तास नको. ते म्हणजे शिवसेनापासून सुरुवात करूयात. शिवसेना जवळपास बहुमतापर्यंत पोहोचलेली आहे. 93 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. थोडी जागा त्यांना संख्या कमी पडते आहे. 200 जागांचे निकाल आलेले आहेत. 27 मध्ये उरलेलं काय होतं हे पुढच्या काही काळामध्ये कळेलच. पण शिवसेना जर सत्तेपासून अगदी स्वतःच्या बहुमताच्या आकड्यापासून काही आकडे कमी राहिली तर ते कोणाला सोबत करणार? ते भाजपला, राज्य सरकारमधल्या आणि केंद्र सरकारमधल्या त्यांच्या मित्रपक्षाला जवळ करणार, की ज्यांच्या विरुद्ध त्यांनी लढाई पण लढली त्या मनसेला आणि थोडं रक्ताचं नातं असलेल्या मनसेला जवळ करणार? हा आत्ताचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. सुरुवात आपण शिवसेनेपासून करूयात. कोणाला तुम्ही जवळ करणार जर बहुमताच्या आकड्यापासून तुम्ही काही पावलं अलीकडे अडखळलात तर? तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं नंतर उत्तर देते, पण अगोदर हे सांगू इच्छिते की मी मुंबईच्या जनतेचे आभार मानते. माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व अधिक झळाळून निघालंय आणि एक आधुनिक हिंदू कट्टरवादी नेता म्हणून आज उद्धवजींची इमेज पूर्ण भारतभर तयार झाली आहे. कारण संबंध देशाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलेलं होतं आणि याचं पूर्ण श्रेय माननीय उद्धवजी ठाकरे यांना द्यायला पाहिजे आणि सर्व शिवसैनिकांना दिलं पाहिजे. बरं, हा मूळ मुद्दा प्रश्न. तुम्ही मैत्री कोणाशी करणार? हा टाळी कोणाला देणार? हात कोणाचा जवळ करणार? आमंत्रण, प्रस्ताव, पत्रिका कोणाची घेणार जवळ? नाही, असे अजून पूर्ण निकाल लागू देत. अजून सगळे निकाल हाती आल्यानंतर अजून थोडं जर तरला थोडंसं अंतर राहिलेलं आहे. मला असं वाटतं की माननीय उद्धवजी ठाकरे यावर निर्णय घेतील. तो माझा अधिकार नाही आणि मी असं बोलणं की आम्ही कोणाशी मैत्रीचा हात पुढे करू ते पक्षाच्या धोरणांना संयुक्तिक ठरणार नाही माझं बोलणं. परंतु निश्चितच जो 115चा आकडा गाठायचा आहे त्याच्या आम्ही जवळ पोचू आणि बघूया कशी समीकरणं जुळतायत. पण भाजप तर आज सकाळपासूनच अगदी तुमच्या जवळ सोबत जवळ यायला बसले तयार पाहिजे. आहे. कारण आज सकाळी त्यांचे प्रवक्ते तर सकाळी निकाल येण्याच्या अगोदरपासूनच म्हणाले, म्हणजे मधुजी तर असं म्हणाले की ते 68 पासून खरं तर मनाने शिवसैनिकच आहेत आणि कसं बाळासाहेबांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. आमची पूर्वीची नाती आहेत, रक्ताची नाती आहेत. 68 60च्या दशकामध्ये गेले, ते सगळं जुनं आठवायला लागलंय त्यांना, त्याच्यामुळे मित्र आहेत ते. बरोबर. नाही, परंतु तरी पण मी आता ह्याबाबत काही बोलण्यासाठी तूर्त तरी मी उत्तर देणार नाही. बघूया उद्धवजी याच्यावर सगळा निर्णय घेतील. आवडेल का तुम्हाला सेनेसोबत त्यांना मदत करायला बहुमतापर्यंत आणि महापौर पदापर्यंत नेण्यासाठी? निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कारण युती त्यांनी तोडली आहे. युतीच्या बाबतीतच्या भूमिका त्यांनी जाहीर केल्या आहेत. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण हा जर पर्याय आला तर भाजप काय विचार करेल? पर्याय येईल तेव्हा बघू. चालेल. आपण अभयजी, कोण सगळ्यात जास्त जवळचा मित्र असेल? मनसे, रक्ताचं नातं की मित्र? मला वाटतं की या निवडणुकीमध्ये आता म्हणजे भाजपाला जो मॅन्डेट मिळालेला आहे तो त्यांनी या निवडणुकीत गैरव्यवहाराबद्दल महापालिकेच्या जी झोड उठवली त्याच्या विरुद्धचा मॅन्डेट मिळाला आहे. म्हणजे त्यांचं नॅचरल स्थान जे आहे ते विरोधी पक्षात आहे. याच्या पलीकडेही जाऊन त्यांना युती करायची असेल तर ती शिवसेनेच्या टर्म्सवर करावी लागेल. दुसरी गोष्ट, जसं राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाला निवडणुकीनंतर बिनशर्त बाहेरून पाठिंबा दिला, तशीच भूमिका जर मनसेने घेतली तर ते मला वाटतं की ती सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पण आजचा जो मॅन्डेट आहे त्यानुसार त्यांना राज्यात आणि केंद्रात आणि इथे एकत्र राहायचं असेल तर ते एकत्र येतील. पण आज तरी ती शक्यता दिसत नाही. कधी 105चा जर आकडा पार केला शिवसेने तर शिवसेना भाजपाला बरोबर घेणार नाही. त्यांचे संबंध पूर्वीसारखेच राहतील. ते सरकारमधूनही बाहेर पडणार नाहीत आणि स्वतंत्र एक अल्पमतातलं का होईना ते तिथे सत्ता स्थापन करू शकतील. जर भाजप आणि शिवसेना एकत्र यायची परिस्थिती आलीच तर कुठल्या मुद्द्यावर? कारण पारदर्शकतेचा मुद्दा अगोदरच एकमेकांवर त्याच्यामुळं शिव्याशाप करून झालेले आहेत, तो मुद्दा अडखळेल. परत तुम्ही लोकांना कशाप्रकारे कन्व्हिन्स करणार आहात की आम्ही विरुद्ध लढलो आणि परत आम्ही एकत्र येतो? कल्याण डोंबिवलीसारखं होणार नाही असं दोघंही सांगत होते. परत नाही, दोघंही पारदर्शकपणे एकत्र येतील आणि सत्तेसाठीच एकत्र येणार, यात काय वाद नाही. मला मगाशी शायना इथे होत्या भाजपच्या, त्यांनी असं म्हटलं होतं मगाशी की सीएमच्या पर्सनल सर्वेतनं असं आलं होतं की सत्ता मिळणार आहे आम्हाला मुंबईची. तर हा पर्सनल सर्वे सीएमचाच बाद ठरला. तो कसला सर्वे होता? कारण त्यांनी जाहीरपणे ते सांगितलं होतं चॅनलमध्ये. तर हा सर्वे बाद ठरला किंवा काय होतं याच्याबद्दल मला माझ्यावर सांगितलं तुम्हाला. ती शायनाजींची माहिती आहे, शायनाजीच त्याच्यावर बोलू शकतील. तुमच्या प्रवक्त्या जाहीरपणे बोलतात म्हणून मी सांगितलं ना की त्यांची माहिती आहे त्याच बोलू शकतील त्याच्यावर. तुमची काय माहिती होती? तुम्ही म्हणत होतात की आम्हाला मी पूर्ण असं सत्ता कुठलाही मिळणार. वैयक्तिक सर्वे किंवा खाजगी सर्वेचं भाषा मी केलेलं नाही. मी पक्षाची भूमिका सांगत आलो आणि आमची नेहमीच प्रयत्न बहुमत मिळवण्याचा राहतो, त्याप्रमाणे आम्ही बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला.
माधवराव, तुम्ही आज एवढे कमी शब्द का वापरताय? तुम्ही मुंबईमध्ये जर चांगली मागच्या वेळेसपेक्षा चांगले आकडे मिळाले, ठाण्यामध्ये पण चांगले आकडे मिळाले, बाकी सगळ्या ठिकाणी तर तुम्ही विजयी ठरत आहात. म्हणजे आला प्रस्ताव तर बघू, आता त्यांचं मत आहे, असं मोजके शब्द का वापरताय? विजयाच्या वेळेला आम्ही नेहमीच शांत असतो आणि मी एक शब्द वापरत नाही, पण आम्ही विजय हा शांतपणे शालीनतेने स्वीकारतो. नाही, पण माधवराव, एक तरी तुम्हाला मान्य आहे का की महापालिकेतल्या गैरव्यवहाराविरुद्ध तुम्ही जो आवाज उठवलाय तो तुम्ही पुढेही उठवत राहा असाच कौल आहे? आहे ना, मग ती भूमिका तुम्ही विरोधक पक्षाची पार पडणार नाही? विरोधकाची भूमिका कशा पद्धतीने पार पाडायची हे त्यावेळेला ठरवू. सत्तेत जाऊन पार पाडता येते? नाही, आपण आता इतक्या तपशिलात ह्या क्षणी शिरण्याचं कारण नाहीये काही. पॅटर्न अवलंबलेला आहे की राज्याच्या सत्तेत सामील व्हायचं आणि विरोधकाची पण भूमिका वटवायची. त्याचं अनुकरण तुम्ही मुंबई महापालिकेत करणार का? आम्ही कुणाचंही अनुकरण करत नाही, करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीचं राजकारण करू. पण तुम्ही आता शिवसेनेने आपल्याला प्रस्ताव द्यावा याची वाट पाहताय? आम्ही कसली वाट बघत नाही. नाही, जर असं असेल तर मग तुमचे प्रदेशाध्यक्ष किंवा तुम्ही पण वक्तव्य केलं की ज्याने युती तोडली त्याने पुढाकार घ्यावा. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की तुम्ही पुढाकार घ्यावा, असं त्याच्या मनात असतंच ना कुठेतरी, बाबा तू पुढाकार घे म्हणजे मी तुम्ही वाटच बघतोय. हे तर आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो. आम्ही विधानसभा निवडणुकांच्याही वेळेला सांगितलं की शिवसेना ही समविचारी पक्ष असल्यामुळे आमचा नैसर्गिक मित्र आहे. एकत्र यायचं झालं तर आम्ही शिवसेनेबरोबर येऊ, कुठल्याही ब्रँडच्या काँग्रेसबरोबर आम्ही एकत्र येऊ शकत नाही. ही आमची भूमिका जुनीच आहे, नवीन काही नाही मग त्याच्यात. माधवराव सरळ असं का नाही म्हणत की तुम्ही शिवसेनेने जर आम्हाला हाक दिली तर आम्ही ओ द्यायला तयार आहोत? ती देऊ असं द्या. आडून आणि इशाऱ्याने आपण का बोलतो? आडून इशारे वगैरे काही नाही. आडून इशारे करण्याची राजकारण आम्ही केली नाहीत आणि कुणी केली हे मुंबईने बघितलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी युती तोडली त्यांनी त्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करा. म्हणजे लवकरच व्हॅलेंटाईन डे शिवसेना आणि भाजप साजरं करेल असं म्हणता येईल? थोडं वेगळ्या तुमची थोडं वेगळ्याने विचारतो, भाजपचा उपमहापौर होऊ शकतो का मुंबईत? नाही, या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. महापौरही होऊ शकतो. की या निवडणुकीमध्ये तुमच्या जागा दुप्पट वाढलेल्या आहेत, म्हणजे आतापर्यंत त्या दुप्पट वाढल्याचा तुम्हाला आनंद वाटतोय का? आपला 114ला गाठता आलं नाही सत्तांतर करण्याचा प्रयत्न, याचं दुःख आहे? जागा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणं हे राजकीय पक्षाचं काम असतं. जास्तीत जास्त जागा नाही मिळाल्या याचं दुःख कायमच असतं. पण जागा वाढल्या ह्याचा आनंद निश्चित मानलाच पाहिजे. आम्हाला समजा 114 मिळाले असते तरी 114च्या जागी 125 का नाही मिळाल्या ही दुःख होऊ शकतं. म्हणजे मग हे जे या ज्या जागा मिळालेल्या आहेत, 61 जागा ज्या आत्ता दिसत आहेत, मग ह्याचं नक्की कारण काय? ट्रान्सपरन्सीचा मुद्दा, डेव्हलपमेंटचं तुम्ही दाखवलेलं लोकांना स्वप्न, का शिवसेनेच्या विरोधात केलेला प्रचार? नक्की काय याचं कारण तुम्ही कसं बघ? कुठल्या तरी एका कारणामुळे सगळं घडतं असं कधीच होत नाही. अनेक कारणांचा मिळून एकत्र परिणाम येत असतो. त्यामुळे त्यातले अनेक कारण आहेत. माधवराव, या दोन कारणपैकी म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे ते आचार आणि विचार या गोष्टी पुन्हा डिबेटमध्ये येतील जेव्हा तुम्ही एकत्र यायचा प्रयत्न कराल तेव्हा. कुठल्या डिबेटमध्ये? एकत्र येण्याची जेव्हा डिबेट चालू होईल तुमच्या पुन्हा बैठकी होतील, जशा नानवेंच्या बंगल्यावरती सीट शेअरिंगच्या झाल्या तशा जर आता होऊ घातल्यात, महानगरपालिकेमध्ये एकत्र यायचं झालं तर त्यावेळी सुद्धा आचार आणि विचार या दोन गोष्टी डिबेटमध्ये असतील. त्या डिबेटचा अजेंडा मी थोडंच ठरवणार आहे. नाही, मी विचाराचं तुम्ही सांगितलं की आयडिओलॉजिकली तुम्ही सारखे आहात. प्रश्न या इलेक्शन्समध्ये उभारला गेला होता तो होता आचारांचा, म्हणजे दवे कार्यपद्धती. या कार्यपद्धतीवरतीच पुन्हा प्रश्नचिन्ह उभा करून त्यावेळेच्या चर्चेचे मुद्दे काय असले पाहिजेत याबद्दल पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल. अजूनही तुम्ही ट्रान्सपरन्सीच्या बाजूनी आहात. ट्रान्सपरन्सीच्या मुद्द्यावरती तर आम्ही कायमच आहोत. पहिल्यापासून आमचा ट्रान्सपरन्सी हा मुद्दा आहे. मला एक फक्त त्याचा प्रश्न असं विचारायचा आहे, मुंबईत सत्तेपासून आपण दूर राहिलो त्याचं विश्लेषण आपण कसं कराल? कशामुळे आपण दूर राहिलो? कुठल्या? आता मुंबईमध्ये सत्तेपासून आपण दूर राहिलो की आपण तेवढ्या जागेपर्यंत पोहोचू सेनेपेक्षा शकेल तुमच्या जागा आता काही झालं तरी कमी आहेत. मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगाल? आम्ही जास्त जवळजवळ दुपटीने यश आम्ही मिळवलं आहे. पूर्वीची जी ताकद होती त्याच्या आम्ही दुप्पट होतो. आणखीन करायची त्यात भर पडेल. सत्तेपर्यंत नाही पोहोचलो याची कारण आम्ही शोधू. ठीक, चालेल. अधिक विश्लेषण या मुद्द्यावर आपण करणार आहोत की सेना
कोणाचा हात अधिक तत्परतेने धरू शकते, भाजपचा की मनसेचा? कदाचित माधवराव खूप मोजून मापून उत्तर देत आहेत. अजूनही आपल्याला बहुतेक अशी आशा असावी की 61 पर्यंत पोहोचलात, बहुमत अजूनही आपल्या पारड्यामध्ये येऊ शकतं, म्हणून तुम्ही मोजून मापून उत्तर देताय का? नाही नाही, मी ज्या पद्धतीने नेहमी बोलतो तसंच आत्ताही बोलतोय. पण मुंबई आणि ठाणे या दोन गोष्टी जर ठेवल्या म्हणजे तिथं सेना पुढे चाललेली आहे, पण जे इतर महाराष्ट्रामध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळतं आहे त्याच्याबद्दल भाजपचं काय म्हणणार? एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि मग त्याविषयी आपण बोलूयात की बाकी ठिकाणी जिथं भाजपला ऐतिहासिक यश ही मिळतं. आनंदाची गोष्ट आहे की मुंबई ठाण्याच्या सगळ्या जगमगाटामध्ये आपल्याला महाराष्ट्राची आठवण आहे. नाही नाही, आम्ही काही विसरत विसरले नाही. होते महाराष्ट्राला, तरी सुद्धा आता आठवण आहे असं म्हणा. ठीक आहे, आम्ही आणि काही आठवत सेनाप्रमुख नाही. सुद्धा महाराष्ट्राला विसरलेच होते, ते कायमच विसरतात. त्यांचं फक्त माझी मुंबई ह्या पलीकडे त्यांना काय जसं आठवत नाही. भाजपच्या ठाणे पण आहे ना आमचं, का विसरताय? माझी मुंबई. जसं भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांना आज सकाळपासून शिवसेनेची 60 सालापासूनची मैत्री आठवते आहे, तसं आम्हालाही सगळं व्यवस्थित आठवतं, सगळ्या राज्यातले सगळे कोपरे. एक छोटासा ब्रेक घेतोय कौल मराठी मनाचा मध्ये, परत लगेच येतो आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. तुम्ही पाहत राहा ABP माझा.